मंडळी, आज ही पातीचा कांदा आणि मुळ्याचा पाला आणि मुळा ह्याची भाजी करते. आपण ह्याची कोशिंबीर तर नेहमीच करतो, पण मध्ये एकदा मी सहज म्हणून ह्याची भाजी करून बघितली, खूप अप्रतिम झाली होती. म्हणून म्हटलं आज तुमच्याबरोबर ती शेअर करावी. तर ह्यासाठी मी हे चिरून घेतली आहे, एकदम बारीक नाही, मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत. आणि त्यासाठी तेल तापत ठेवलं आहे. तेल तडतडायला लागलं, मी त्याच्यात थोडीशी मोहरी टाकली आहे. थोडासा हिंग. मोहरी आणि हिंग छान तडतडलं आहे, तर माझ्याकडे ही कोथिंबीर, लसूण, आलं आणि याची पेस्ट आहे, तर ही मी थोडीशी त्यात टाकणार आहे, एक फ्लेवरसाठी फक्त. छान त्याचे मिक्स करून घेतलं आहे. गॅस बारीक केला आहे मी. थोडीशी हळद घालते आणि आता त्यावर हे चिरून घेतलेली सगळी भाजी मी घालणार. आणि एकदा व्यवस्थित हलवून घेणार. भाजी छान मी परतून घेतलेली आहे. आता ह्यात शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे. एकदा छान हलवून. मी आत्ता ह्याच्यात काही घातलेलं नाही आणि पालेभाजीचा हिरवा रंग मग तो थोडासा काळपट होत जाईल, त्यासाठी मी फक्त साध्या पाण्यावर हिला शिजवणार आहे. आता ह्याच्यावर मी हे ताट ठेवून, जशी आपली पूर्वीची पद्धत होती त्या ताटावर थोडंसं पाणी घालणार, म्हणजे पालेभाजी आतून पण खूप छान शिजेल. हे बघा, एकदा मी ताट काढून भाजी हलवून बघितली, अशी आहे. अजून थोडी ती शिजायला पाहिजे, कारण मुळा शिजायला थोडासा वेळ लागेल, बाकी काही नाही. परत एकदा झाकण ठेवून देऊ आपण. ही बघा, भाजी छान शिजली आहे. मुळा पण असा प्रेस करून दाखवते तुम्हाला, बऱ्यापैकी तुटतो येतो. आता त्याचा अर्थ तो शिजला आहे. आता ह्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि हे डाळीचं पीठ ह्याला लावणार आहे. हे अर्धा चमचा डाळीचं पीठ आहे आणि थोडासा गोडा मसाला. आपल्याला एकदम गोळा भाजी अशी नाही करायची, आणि ती तशी एकदम तुम्हाला आवडत असेल तुम्ही करू शकता, पण मग ती खूप सुकी सुकी होईल. डाळीचं पीठ लावल्यानंतर ती थोडीशी आळेल, आणि ही अशा पद्धतीने ही भाजी पाहिजे आपल्याला. आणि एक 5 मिनटं ह्याच्यावर वाफ आणायला आपण झाकण ठेवूया. ही बघा, आपली भाजी मस्तपैकी तयार झाली आहे. ही तुम्ही पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. आणि हां, ह्याच्यात आहे ना थोडंसं तेल घालून खा, म्हणजे एकदम सुंदर लागते ही भाजी. तर मंडळी, ही भाजी तुम्हाला